बीडमध्ये बंदी घातलेल्या औषधांचा साठा आढळलाय। रेस्पिफ्रेश टीआर कप सिरपचा साठा आढळला असून कप सिरपमुळे मध्य प्रदेशात 20हून अधिक बालकांचा मृत्यू झालाय। जळगावमधील चोरगाव येथे दारूच्या दुकानाजवळ तरुणाचा मृतदेह आढळला। विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याचा आरोप संतप्त जमावाकडून करण्यात येतो। या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी दारूच्या दुकानाची तोडफोड करत दुकान जाळून टाकलं। वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विक्रीच्या चर्चेनं सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। कायदाविषयक सल्लागार परमेश्वर गीतेंनी कारखाना विक्रीचा गंभीर आरोप केलाय। हा कारखाना गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केला होता। वर्षभरात सर्पदंशाचे 65 गंभीर रुग्ण वालवलकर रुग्णालयात दाखल झाले होते। सर्व रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना सुखरूप घरी सोडण्यात आले, अशी माहिती रुग्णालयाच्या संचालिका डॉक्टर सुवर्णा पाटील यांनी दिली। परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य सरकारनं पॅकेज जाहीर केलंय। मात्र ज्यांच्याकडे फार्मर आयडी असेल त्यांनाच नुकसान भरपाई दिली जाणार आहे। शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसल्यानं नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे। त्यामुळे शासनानं नुकसान भरपाईसाठी फार्मर आयडीची अट शिथिल करण्याची मागणी शेतकरी करतायत। हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असतानाही सरकारनं हिंगोली आणि सेनगाव तालुक्यांना अतिवृष्टीग्रस्त यादीतून वगळल्यानं ठाकरे गटाने संताप व्यक्त केला। अतिवृष्टीमुळे पंढरपुरातील 8 गावांचं नुकसान झालंय। नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय। पंढरपूर पुणे हायवेवर जनावरांसह रास्ता रोको करण्यात आला। शिर्डीत आदिवासी समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आलाय। बंजारा आणि धनगर समाजाचा समावेश आदिवासींमध्ये करू नये अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। वर्ध्यात बंजारा समाजातर्फे भव्य एल्गार मोर्चा काढण्यात आला। अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या यादीत स्वतःचा समावेश व्हावा या मागणीसाठी मोठ्या संख्येनं नागरिक रस्त्यावर उतरले होते। सांगली महापालिकेकडून चालवल्या जाणाऱ्या सावली आणि आस्था बेघर निवारा केंद्राकडून जागतिक बेघर दिन साजरा करण्यात आला। यावेळी शहर कार्यक्रमात अधिकारी तथा उपायुक्त स्मृती पाटील यांच्या हस्ते सावली बेघर निवारा केंद्रातील बेघर बांधवांना गुलाब पुष्प आणि नाश्ता देऊन बेघर दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। धुळे जिल्ह्यातील जळोद गावातील गावकऱ्यांनी आंदोलन केलंय। आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्तांनी संस्थेच्या भ्रष्टाचाराबाबत संस्थाचालक मंडळावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते। मात्र 2 महिने उलटून देखील गुन्हा दाखल न झाल्यानं गावकऱ्यांनी धुळे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केलं। यवतमाळमध्ये आदिवासी समाजानं जनआक्रोश क्रांती महामोर्चा काढलाय। मोर्चात हजारोंच्या संख्येनं आदिवासी बांधव सहभागी झाले होते। बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशी मागणी करण्यात आली होती। याचाच विरोध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। नंदुरबारमध्ये ई-केवायसी साठी गाव सोडून नर्मदा काठावरील उंच टेकडीवर जावं लागतंय। गावात इंटरनेट सुविधा नसल्यानं डोंगरावर चढाई करण्याची महिलांवर वेळ आली आहे। एकाच मुलीवरील प्रेमामुळे वाळूजमध्ये मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी 2 आरोपींना परभणीमधून अटक करण्यात आली आहे। पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने, उपनिरीक्षक अजय शितोळे यांच्या पथकानं कारवाई केली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात 14 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा थरार घडला। अपहरणाचा प्रयत्न फसल्यानंतर पळून जाणाऱ्या 3 आरोपींना संतप्त नागरिकांनी पकडून चोप दिला आणि त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिलं। या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। जळगावमध्ये महाविकास आघाडीकडून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं करण्यात आली आहे। ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी निदर्शनं करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येनं पदाधिकारी उपस्थित होते।